केमिकल कायनेटिक्सचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम, फॉर द रिएक्शन, ही रिएक्शन त्यांनी अशी दिलेली आहे या पद्धतीनं, आणि त्याच्यातलं हा जो प्रोडक्ट आहे त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन त्यांनी दिलेला आहे SO4 टू मायनस. त्याचं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, त्याचा रेट त्यांनी एवढा सांगितलेला आहे. परत पुढे त्यांनी विचारलेलं आहे की हे बाकीचे जे कॉन्सन्ट्रेशनचा चेंजचा रेट जो आहे, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ अदर कंपाऊंड्स, हे फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं गिव्हन रिॲक्शन घेऊन घेऊ काय आहे ते. गिव्हन रिॲक्शन इज हे इक्वेशन दिलेलं आहे आणि याच्यातल्या एका प्रोडक्टचं त्यांनी रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. (2.2 into 10⁻⁻² मोलर पर सेकंद असं त्यांनी दिलेलं आहे. मग याच्यावरून बाकीचे उरलेले जे 3 कंपाऊंड्स आहेत, काही असतील ते, त्यांच्यासाठी रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन काय असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. मग सगळ्यात पहिलं काम करूया, या चौघांच्यासाठी रेट ऑफ रिॲक्शन मांडून घेऊया सरळ आपण. म्हणजे हा जो रेट ऑफ रिॲक्शन आहे तो तुम्ही रिॲक्टंटच्या फॉर्मॅटमध्ये पण मांडू शकताय, प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये पण मांडू शकताय. पहिला आहे I मायनस पुढं 3 आहे, त्याच्यासाठी असं लिहिता येईल -1/3 हे असे ना. दिस इज इक्वल टू, ही दुसरी टर्म, तो पण रिॲक्टंटच आहे, त्यामुळे तिथं मायनस साईन पाहिजे. त्याच्या पुढे काही नंबर ऑफ मोल्स नाही आहेत, त्यामुळे तिथं काही तुम्हाला घ्यावं लागणार नाहीये. तर इथं बघा I3 मायनस, ह्याच्याही समोर फक्त 1च आहे, त्यामुळे आता तुम्ही प्रोडक्ट मध्ये आलाय त्यामुळे आता प्लस पाहिजे. त्यानंतर समोर त्याच्या फक्त 1 आहे, परत तिथं वेगळा काही पॅरामीटर वापरायची गरज नाहीये. आणि इथं 2 आहे, त्यामुळे इथं 1/2 येणार इंटू SO4 2 मायनस डिवायडेड बाय dt हे असेल. आता तुम्हाला त्यांनी व्हॅल्यू जी दिलेली आहे ती व्हॅल्यू याची दिलेली आहे. मग एक टर्म, ही फर्स्ट टर्म लास्ट टर्म इक्वेट करा आणि त्याच्यावरून तुम्हाला एकाची व्हॅल्यू तिथं मिळणार आहे. मग बघा एक 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 घ्या आणि त्या पद्धतीने सोडवा फक्त, कारण तुम्हाला ही एकच व्हॅल्यू माहिती आहे. त्यामुळे फर्स्ट टर्म लास्ट टर्म, सेकंड टर्म लास्ट टर्म आणि थर्ड टर्म लास्ट टर्म असं इक्वेट करत जावा. याची व्हॅल्यू फक्त वापरा, त्या ठिकाणी आन्सर मिळत जाईल त्याचं. फर्स्ट कंडिशन कन्सिडर करतोय, -1/3 rate of change of concentration of I minus is equal to the last term 1/2 rate of change of concentration of SO4 2 minus divided, रेटच घेतलेला आहे त्यामुळे dt येणार छेदामध्ये. आता याची व्हॅल्यू तेवढी फक्त जरा बघा, 2.2 into 10⁻² आहे, ते आता वापरावी लागेल आपल्याला सगळीकडे.
2.2 इंटू 10⁻². मग याच्यावरून मला ही टर्म फाइंड आउट करायची आहे. मायनस इकडे येणार, हे 3 अंशात येणार आणि याची व्हॅल्यू तयार आहे आपल्याकडं, किंवा 1-2 मिनिटं ह्याला आहे असं मांडूया. (2.2 इंटू 10⁻²). याचं सिम्प्लिफिकेशन करा. इथं किरकोळ हे 1.1 होणार आणि इंटू 3 केलं की मायनस 3.3 इंटू 10⁻² मोलर पर सेकंद हे असं येणार त्याचं आन्सर. हे तुम्हाला याची व्हॅल्यू मिळाली. आता दुसरी टर्म काय आहे ते घ्या. दुसरी टर्म आहे -S2O8 2 मायनस, त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आहे. दिस इज इक्वल टू, तो कोण आहे पुढे 1/2 आहे. असं आहे. फक्त ते मायनस तेवढे इकडे द्या. मायनस इकडे येईल. याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती येते. 2.2 इंटू 10⁻². सोडवलं की हे काय येणार, मायनस 1.1 इंटू 10⁻² मोलर पर सेकंद. ही दुसरी टर्म झाली. अजून एक टर्म आहे, ती एक घेऊया आता, थर्ड. आता कोणाबद्दल विचारले बघा. थर्ड टर्म आहे I3-, त्याच्यासाठी पाहिजे आता. तर 1/2 आहेच. त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ SO4 2- डिवायडेड बाय dt. दिस इज, हे तर काहीच बदल करावा लागत नाहीये, डायरेक्टच घ्यायचं आहे ते. 1/2 इंटू 2.2 इंटू 10⁻². दिस इज इक्वल टू, 2 याला डिवाइड केलं की 1.1 इंटू 10⁻² मोलर पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर. या पद्धतीने तिन्ही व्हॅल्यूज तुम्हाला अगदी इझिली मिळून जातील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द रेट लॉ फॉर द रिएक्शन. इथे एक रिएक्शन दिलेली आहे आणि याचा रेट लॉ डायरेक्ट दिलेला आहे या पद्धतीने. द रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड टू बी. याचा रेट ऑफ रिएक्शन दिलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ, या दोघांचीही कॉन्सन्ट्रेशन सुद्धा दिलेली आहे. तर हा रेट कॉन्स्टंट के तो फाइंड आउट करा म्हटलं. सोपं आहे, काय अवघड नाही आहे जास्त याच्यामध्ये. याला काय करूया, पहिल्यांदा आपण ते रेट लॉ जो त्यांनी दिलेला आहे तो लिहून घेऊया. रेट इक्वल टू के इंटू C2H4 Br2 इंटू I- हे दिलेलं आहे. मग याच्यावरून मला के फाइंड आउट करायचं आहे. मग देअरफॉर के इक्वल टू, या रेटला या दोन्ही कॉन्सन्ट्रेशन्सनी डिव्हाइड करून घ्या.
हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर के इक्वल टू रेट किती दिलेला आहे 1.1 इंटू 10⁻⁻⁴ डिव्हायडेड बाय पहिल्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.12 मोलर आणि दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.18 मोलर. तर हे एवढं सोडवावं लागेल आपल्याला. एक काम करूया. देअरफॉर के इक्वल टू हे आहे असंच ठेवतोय डिव्हायडेड बाय मध्ये हे 1.2 इंटू 10⁻⁻1 आणि ह्याला 1.8 इंटू 10⁻⁻1 हे असं करून घेतोय. के इक्वल टू 1-2 मिनिटं तसंच ठेवा. तर या दोघांचा प्रोडक्ट 18 दुने 36 6 झाले 3 18 × 18 आणि 3 21 म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट येणार आहे 2.16 इंटू 10⁻⁻2 हे असं होणार. तर हे तेवढं मला लॉग न सोडवावं लागेल. 0.11 मध्ये 0.414 आणि 21/6 मध्ये 21/6 मध्ये 33.45 0. ह्याच किती येते ते बघून घेऊया. तेवढं अँटीलॉग 0.70/6 मध्ये 9चा मेन डिफरन्स 0.70/6 मध्ये 9चा मेन डिफरन्स हे किती होणार आहे 50-93 असं काहीतरी होईल. 5.093 therefore k equal to 5.093 into 10⁻². हे किती होणार टोटल 10⁻⁻4 आणि 10⁻². हे 10⁻² यायला पाहिजे इथं. काहीतरी याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक मध्ये घोळ झालेला आहे. 3 आणि 7 10 हातचे आले 1 यायला पाहिजे आणि मग 12 होणार इथं. इथं 12 येणार. सॉरी. आणि इथं 3 आणि 7 10 इकडे हातचा घ्यायला पाहिजे मग 12 होणार. मग इथं या कॅल्क्युलेशन मधलं 10⁻⁻1 येणार. हे घ्यायचं राहिलं होतं बघा. देअरफॉर के इक्वल टू 5.093 इंटू 10⁻⁻3 हे असे येणार. आता याच्यामध्ये जे युनिट्स आहेत ते जरा बघा बरं. रेटचं युनिट दिलंय मोलर पर सेकंद दिलंय. म्हणजे हे अंशामध्ये आहे मोल पर सेकंद. त्यानंतर ही जी कॉन्सन्ट्रेशन दिलेली आहेत ती दोन्ही पण मोलर मधलीच आहेत. म्हणजे मग जर हे तुम्ही असं जर डिव्हाइड केलं एवढाच पार्ट तर मोलर सुद्धा डिव्हायडेड बाय मध्ये येते. याचा अर्थ याचं युनिट येणार पर मोलर पर सेकंद असं त्याचं युनिट येणार. हेच तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालतंय. डिव्हायडेड बाय पर मोलर सेकंद असं लिहिलं तरी पण चालेल. हे त्याचा आन्सर त्याच्या युनिट्स आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फॉर ए रिएक्शन ही रिएक्शन सांगितलेली आहे. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल्स रेट ऑफ रिएक्शन डबल्स
while if concentration of B doubles rate of reaction increases by 4-fold म्हणजे 4 टाइम्स होते. राइट द रेट लॉ. आपण रेट लॉ कन्सिडर करू. assume that rate of reaction equal to R equal to K into concentration of A raised to X concentration of B raised to Y. हे आपण कन्सिडर करूया. आता पहिली इन्फॉर्मेशन घेऊया, त्याच्यामध्ये काय दिलंय ते. गिव्हन दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल्स म्हटलंय. आपण एक काम करूया, पहिल्यांदा आपण याला R1 आणि R2 या फॉर्मॅट मध्ये मांडूया. तर ए च कॉन्सन्ट्रेशन डबल होते म्हणून सांगितलं. मग त्यावेळेला रिॲक्शनचा रेट तो सुद्धा काय होतो, डबल होतो, असं त्यांनी दिलेलं आहे. देअरफॉर जर तुम्ही R2 अपॉन R1 असं जर घेतलं, मग साहजिकच ह्याच्यामध्ये तुम्हाला बी चं कॉन्सन्ट्रेशन मात्र काय करावं लागेल, इक्वल कन्सिडर करावं लागेल पहिल्या कंडिशन मध्ये. हे कसं होणार की इथं लिहा की पहिल्यांदा A1 रेस टू एक्स 2 आहे ना पहिल्यांदा, सॉरी इथं 2 पाहिजे कारण R2 घेतला मी पहिल्यांदा. डिवाइडेड बाय K इंटू A1 रेस टू एक्स B1 रेस टू वाय. आता ह्यांना जरा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. R2 ची व्हॅल्यू वापरूया 1-2 मिनिटं फक्त. देअरफॉर R2 अपॉन R1 इक्वल टू हे K कॅन्सल होईल, या दोघांचे घातांक X आहे, या दोघांना मी एकत्र घेतोय. फक्त व्यवस्थित मांडा, फक्त हे एवढंच इम्पॉर्टंट आहे. याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये काही विशेष नाही. असेल आता हे दोन्ही तर इक्वलच आहेत, त्यामुळे ह्याचं आन्सर ह्याचं 1 होणार. आणि इथं A2 किती आहे, 2 टाइम्स A1 आहे, वापरा त्याच्यात. आणि R2 किती आहे, 2 टाइम्स R1 हे असं येणार. A2 च्या ठिकाणी येणार 2 टाइम्स A1 डिवाइडेड बाय A1 रेस टू एक्स. आणि हे दोन्ही इक्वलच आहेत, त्यामुळे त्यांना मी कॅन्सल करतोय आणि रेस टू वाय असं लिहितोय तिथं. इथं 1 चा किती जरी घातांक केला तरी 1च येणार, त्यामुळे ही टर्म निघून जाईल. इथं R1 ला R1 कॅन्सल होईल, इथं A1 ला A1 कॅन्सल होईल. देअरफॉर 2 इक्वल टू 2 रेस टू एक्स येणार. म्हणजे इथं काही नाही आहे घातांक, म्हणजे 1 आहे. याच्यावरून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल, x इक्वल टू 1 मिळेल. बघा लक्षात येते, सिंपल पार्ट आहे, काय विशेष अवघड नाहीये. आता सेकंड पार्ट मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल्स रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 4-fold म्हणजे 4 टाइम्स होते. बाय सेकंड कंडिशन. दुसऱ्या कंडिशन मध्ये येऊया. दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा जो रेट आहे हा 4 टाइम्स होतो इनिशियल रेटच्या. कधी जर बी च कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या डबल केलं तर, मग अशा परिस्थितीत डबल डबल
त्यावेळेला एचं कॉन्सन्ट्रेशन मात्र सेम कन्सिडर करायचं असं दिले. परत एकदा पाहिजे असलं तर वाक्य वाचा. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल्स रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 4-fold म्हटले, तेच घेतले या ठिकाणी. मग परत एकदा इक्वेशन मांडायचं, काय होते बघूया त्याचं. Therefore, R2 upon R1 equal to K A2 raised to X into B2 raised to Y divided by K into A1 raised to X B1 raised to Y हे असं घ्यावं लागेल. आता इथं परत एकदा त्यांना सगळ्यांना एकत्र करून घेतोय. तुम्ही इथं R1 R2 च्या ऐवजी R3 R4 वापरलं तरी पण चालते, त्याने काही फरक पडत नाही. आपण सरळ वेगवेगळ्या कंडिशन्स केलेल्या आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही त्याच्यात. के ला के कॅन्सल होईल. A2 upon A1 ब्रॅकेट रेस टू X, तसं इथं B2 upon B1 ब्रॅकेट रेस टू Y. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. R2 च्या ठिकाणी येणार 4 टाइम्स R1 येणार, त्यानंतर हे दोन्ही इक्वलच आहेत त्यामुळे इथं 1 रेस टू X येणार. इथं B2 च्या ठिकाणी 2 टाइम्स B1 येणार. ब्रॅकेट रेस टू Y येणार. मग हे B1 ला B1 कॅन्सल होईल आणि इकडे येणार 2 रेस टू Y. इकडलं R1 ला R1 कॅन्सल करा, म्हणजेच 4 इक्वल टू 2 रेस टू Y येणार. मग 4 लाच तुम्ही 2 चा स्क्वेअर लिहू शकताय. मग याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू मिळेल Y इक्वल टू, Y इक्वल टू 2 आहे, इथं X इक्वल टू 1 आहे. इक्वेशन 1 तयार आहे, त्याच्यात X च्या ठिकाणी 1 आणि Y च्या ठिकाणी 2 वापरा, म्हणजे रेट लॉ तुम्हाला मिळेल. Therefore, rate of reaction equal to K into A raised to 1 B raised to 2. या पद्धतीनं याचा रेट लॉ फायनल तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रिएक्शन अशी सांगितलेली आहे. फर्स्ट ऑर्डर इन ईच ऑफ द रिएक्टंट्स म्हटलेलं आहे, म्हणजे दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन घेऊन दोघांच्याही घातांकामध्ये 1-1 लिहायचं. पुढे प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे, हाऊ डज द रेट ऑफ रिएक्शन चेंज इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 3. पहिला क्वेश्चन. त्यानंतर व्हॉट इज द चेंज इन रेट ऑफ रिएक्शन इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज हार्ड, म्हणजे हाफ केलेलं आहे, आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलेलं आहे. बघूया मग काय करायचं इथे. त्यांनी फर्स्ट ऑर्डर मध्ये सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं रेट ऑफ रिएक्शन आपण लिहूया. पहिल्यांदा रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू K इंटू A रेस टू 1 आणि B रेस टू 1. त्यांनी सांगितले फर्स्ट ऑर्डर इन ईच ऑफ द रिएक्टंट्स म्हटले, म्हणजे प्रत्येकाच्या घातांकामध्ये 1 आलं पाहिजे. फर्स्ट कंडिशन घेऊया त्यातलं. हाऊ डज द रेट ऑफ रिएक्शन चेंज इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 3. म्हणजेच एचं फायनल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या 3 टाइम्स घ्यायचं आहे. त्यावेळेला बीच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज नाही.
म्हणजे B1 इक्वल टू B2 असं कन्सिडर करा. तर रेट ऑफ रिॲक्शन काय असेल असं विचारलं. मांडूया मगाच्या सारखी इक्वेशन्स तयार करून घेऊ त्या ठिकाणी. R2 अपॉन R1 इज इक्वल टू K इंटू A2 B2 डिवायडेड बाय K इंटू A1 B1 हे असं घेतोय. त्यातलं B1 आणि B2 इक्वल आहे, त्यामुळे हे निघून जाईल. याच्यातलं K ला K पण कॅन्सल होईल. A2 किती आहे बघा, 3 टाइम्स A1 आहे. A2 च्या ठिकाणी तेवढं लिहा, 3 टाइम्स A1. याच्यातलं A1 ला A1 कॅन्सल होईल. हे R1 तेवढं फक्त इकडं पाठवून द्या. Therefore R2 equal to 3 times R1. Therefore rate of reaction becomes 3 times the initial rate. Initial rate च्या 3 times rate of reaction होईल. हे पहिल्याचा आन्सर होईल. दुसऱ्यामध्ये त्याने आता काय विचारलंय बघा, सेकंड पार्ट. ए चं कॉन्सन्ट्रेशन हाफ केले म्हणून सांगितलं. म्हणजेच A2 इक्वल टू 1/2 A1 असं सांगितलं. आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन डबल केले म्हणून सांगितले. B2 इक्वल टू 2 टाइम्स B1. तर फायनल रेट काय असेल असं त्यांनी विचारले. परत एकदा याच पद्धतीने करा कॅल्क्युलेशन. व्हॅल्यूज मध्ये किरकोळ चेंजेस आहेत. Therefore R2 अपॉन R1 is equal to K into A2 B2 divided by K into A1 B1 हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. यातलं K तेवढं कॅन्सल होईल. Therefore R2 अपॉन R1 इक्वल टू A2 च्या ठिकाणी 1/2 A1 येणार. B2 च्या ठिकाणी 2 टाइम्स B1 येणार. डिव्हायडेड बाय मध्ये A1 B1 ऍज इट इज. तर हे B1 B1 कॅन्सल होईल. A1 A1 कॅन्सल होईल. म्हणजे याच्यातलं शिल्लक राहील 1/2 इंटू 2. हे 2 ला 2 पण कॅन्सल होईल. Therefore R2 इक्वल टू R1 हे असेल. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन रिमेन्स द सेम. Therefore rate of reaction remains same. म्हणजे त्या रेट ऑफ रिॲक्शन मध्ये काहीही बदल होणार नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कन्सिडर द रिॲक्शन. रिॲक्शन आता असे दिलेले आहे. A2 प्लस B gives rise to products. If concentration of A2 and B are halved म्हटले म्हणजे हाफ केलेत त्यांचे कॉन्सन्ट्रेशन, रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस बाय ए फॅक्टर ऑफ 8. ही पहिली कंडिशन. If concentration of A2 is increased by a factor of 2.5, the rate increases by the factor of 2.5. तर पुढे विचारले व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. पूर्ण रिॲक्शनची ऑर्डर विचारली आणि त्याचा रेट लॉ लिहा म्हणून सांगितले. मग त्याच्या पद्धतीनं सोडवायचं आहे. रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू R कन्सिडर करतो K
फक्त A2 दिले त्यांनी, त्यामुळे हे 2 एक एक्स्ट्रा कायम राहणार बरोबर, एवढं लक्षात ठेवा. तेनच तुम्हाला त्रास दिला तर दिल, नाही तर बाकीच काही विशेष काही नाही या उदाहरणामध्ये. असेल इक्वेशन नंबर 1. फर्स्ट कंडिशन वापरूया. काय सांगितले त्यांनी, A2 आणि B दोघांचेही कॉन्सन्ट्रेशन हाफ केलेले आहेत म्हणून सांगितले. म्हणजेच A2 चं फायनल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ घ्यायचंय. B चं पण तसंच आहे. B चं फायनल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ घ्यायचंय. त्यावेळेला रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 8 म्हटले, म्हणजेच 1/8 टाइम्स R1 असं घ्यायचंय. बघा हे काय नेमकं कंडिशन कन्सिडर करायची आहे ती. मग याच्यावरून आता R2/R1 हे घेतोय. R2/R1 म्हणजे इथं K आहे असंच राहणार. त्यानंतर A2 raised to X into B हे सेकंड कंडिशन साठी इथं 2 येणार, डिव्हायडेड बाय मध्ये K A2 इथं फर्स्ट कंडिशन आणि B इथं फर्स्ट कंडिशन, घातांकात त्यांचे X आणि Y हे तेवढे मांडून घ्या. हे असे. Therefore R2/R1 K ला K कॅन्सल होईल. इथं एकत्र घ्या या दोघांना. रेस टू X पुढं तर इथं आता थोडस नेटला प्रॉब्लेम आल्यामुळे थोडा डिले होईल इथं. ठीक आहे. B2/B1 रेस टू Y हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. R2 सांगितलेलं आहे 1/8 टाइम्स R1 डिव्हायडेड बाय R1. दिस इज इक्वल टू A2 सेकंड म्हणजे फायनल व्हॅल्यू ती एवढी आहे, ती इथं वापरतोय मी, म्हणजे 1/2 A2 इनिशियल व्हॅल्यू डिव्हायडेड बाय A2 परत एकदा इथली छेदामधली इनिशियल व्हॅल्यू रेस टू X येणार इथं. त्यानंतर B2 साठी फायनल व्हॅल्यू आहे 1/2 B2 डिव्हायडेड बाय B1 रेस टू Y हे इथं वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये हे R1 ला R1 कॅन्सल होईल, A2 कॅन्सल होईल, B2 इथं B1 पाहिजे या ठिकाणी, हे कॅन्सल होईल. आता हे शिल्लक काय राहते तेवढं फक्त बघा. 1/8 इक्वल टू 1/2 रेस टू X, हे X ह्याच्या घातांकात दिलं पाहिजे, 1/2 रेस टू Y. याच्यावरून इक्वेशन असेल 2 रेस टू X इंटू 2 रेस टू Y. दिस इज इक्वल टू 8. याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितो. आता याच्यातली सेकंड कंडिशन वापरायची. सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितले बघा, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 इज इन्क्रीज्ड बाय फॅक्टर ऑफ 2.5 रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 2.5. म्हणजे A2 च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये बदल केलेला आहे, B च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीही चेंज नाही. सेकंड पार्ट घेतोय आता. A2 त्याचं फायनल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या 2.5 आहे, म्हणजे असं येणार. त्यानंतर B चं इनिशियल आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन सेम घ्यायचं आहे.
रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा तेवढाच इन्क्रीज होतो, 2.5 टाइम्स R1. परत एकदा इक्वेशन लिहून घ्या, R2/R1 इक्वल टू, तर K आहे असंच A2 raised to X B2 raised to Y divided by K A2, आता याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रेस टू X, B चं सुद्धा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रेस टू Y. ह्या दोघांना तर इथलं K कॅन्सल करून टाकतोय. त्यानंतर A2 फायनल कॉन्सन्ट्रेशन divided by initial concentration bracket raised to X into B2 upon B1 bracket raised to Y हे असेल. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज वापरून घेऊया. R2/R1, R2 ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 2.5 टाइम्स R1 डिवायडेड बाय R1. A2 फायनल व्हॅल्यू त्या ठिकाणी हे लिहायचं आहे 2.5 टाइम्स A21 divided by A21 ब्रॅकेट रेस टू X. त्यानंतर ह्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत म्हणून सांगितले, त्यामुळे हे कॅन्सल होईल. इथे येणार 1 रेस टू Y. आता पुढच्या स्टेपला 1 रेस टू Y म्हणजेच 1, त्याला काढून टाकूया. इथं तोपर्यंत A2 च्या इनिशियल व्हॅल्यूज हे पण कॅन्सल होईल. इथं R1 कॅन्सल होईल, म्हणजेच 2.5 इक्वल टू 2.5 रेस टू X येणार. याच्यावरून X इक्वल टू 1 येणार. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये वापरून घेऊया. फ्रॉम 2 raised to X into 2 raised to Y is equal to, पुढे किती आहे बघा, तिथं 8 आहे. मग त्यापैकी X इक्वल टू 1 आहे, त्यामुळे 2 into 2 raised to Y is equal to 8 येणार. X इक्वल टू 1 वापरलं, 2 ने इकडे डिव्हाइड करा, 2 raised to Y इक्वल टू 4 येणार. म्हणजेच 2 raised to Y इक्वल टू 2 चा स्क्वेअर येणार. Therefore Y इक्वल टू 2 येणार. मग ह्या दोन व्हॅल्यूज येतील. या दोन व्हॅल्यूज आता इक्वेशन 1 मध्ये वापरायचे, जे आपण सुरुवातीला रेट लॉ लिहून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते वापरा. Therefore rate of reaction equal to K A2 raised to X आहे, X ची व्हॅल्यू 1 येणार. त्यानंतर B raised to Y आहे, त्यामुळे B चा स्क्वेअर येणार. मग टोटल ऑर्डर ऑफ रिएक्शन ते पण त्यांनी विचारले. ऑर्डर ऑफ रिएक्शन इक्वल टू ह्या दोनही घातांकांची बेरीज करा, 1 + 2 दॅट इज इक्वल टू 3, असं त्याचं फायनल आन्सर आहे.